आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राहुल गांधींच्या विद्यार्थ्यांसह तब्बल 7 तास पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। ही न्याय मिळण्याची सुरुवात, राहुल गांधींची प्रतिक्रिया। जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या शाळा तपासणीला विरोध, रामपुरीतल्या ग्रामस्थांकडून बीजेपीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की, गाड्या फोडल्याचाही आरोप। 48 तासात भाजपच्या गुंडांना अटक न झाल्यास जयपूरला जाणार, अभिजित तिपकेंच्या राजस्थान सरकारला इशारा। जयपूरमधल्या शाळा ठीक न झाल्यास जंतर मंतर प्रमाणे धरणे आंदोलनाचा इशारा, तर आगामी निवडणुकीत भाजपची गुंडगिरी संपून टाकू, दिपके आक्रमक। देशातील हुकुमशाही वृत्तीचा कारभार आता संपवण्याच्या मार्गावरती, देशात तरुणांमध्ये सध्याच्या व्यवस्थेविरोधात प्रचंड रोष। केरळमध्ये अभिनेते प्रकाश राज यांचं वक्तव्य, दिल्लीतील आंदोलनानं सरकारचा अहंकार मोडून काढला, प्रकाश राज यांची टीका। राज्यातील शालेय शिक्षण मंत्री काम करत नसतील तर त्यांनाही बदला, सरकारी शाळेतील मुलांचं भविष्य खराब करण्याला प्रशासन जबाबदार। लातूरच्या उजनी गावातील झेडपी शाळेच्या पाहणीवेळी अभिजित तिपकेंचा आरोप। अभिजित तिपकेंच्या शाळांसंदर्भातील सूचनांचं स्वागत, शाळांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या शिक्षण विभाग मान्य करते। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया, राज्यभर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारकडून काम सुरू असल्याची माहिती। पुण्यातील कार्यक्रमाआधी राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर, कार्यक्रम फक्त मुलींसाठी का घेतला जातो याचे व्हिडिओतून उत्तर, तर समाजात मुलींना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, मुलींची काय मतं आहेत याचं देखील दिलं उत्तर। राहुल गांधी पार्ट टाइम 2 ते 5 दिवसांसाठी देशात येतात, आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी राहुल गांधींची अवस्था, प्रवीण दरेकरांची टीका। विद्यार्थी आंदोलनावर स्वार होऊन राजकीय पोळी भाजण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न, राहुल गांधींच्या आंदोलनावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकरांचा हल्ला। देशातील प्रत्येकाला स्वतःचं सत्य शोधण्याचा अधिकार, आरएसएसनं 150 कोटी लोकांचं सत्य आपल्यात माहीत असल्याचं ठरवून टाकलंय। राहुल गांधींची संघाच्या विचारसरणीवर टीका, तर अमेरिकेनं आरएसएसला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलं, नाना पटोलेंचा हल्ला। आता वय दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9। मविया म्हणूनच सत्ता स्थापन करू हा 2014लाच प्रस्ताव आला होता। पृथ्वीराज चव्हाणांचा आणखी एक गौप्यस्फोट, 2014ला मे मध्ये मी प्रस्ताव रिजेक्ट केला आणि 2019 मध्ये नंतर मीच प्रस्ताव पुढे केला, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। किती दिवस शिळ्या भाकऱ्या खाणार, वर्तमानाचं बोला, आत्मकथा लिहा, लोक ते तरी वाचतील, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचं टीकास्त्र। राज्यातील काँग्रेस नेते दुर्दैवानं राष्ट्रवादीला दूषणं देतात, दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या मनात काही नाही, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। केंद्र आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये संवाद नसल्याचंही वक्तव्य, तर सुप्रियाताईंनी आम्हाला समन्वय सांगण्याची गरज नाही, पटोलेंचं उत्तर। महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बढती आम्हाला मान्य नाही, महाराष्ट्रात पेपरफुटी वाढली, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। पुण्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीतला वाद शिगेला, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरेंचाही विकास निधी शून्यावर, चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्याचा अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरेंनी दिला होता प्रस्ताव। निधीसाठी पुण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं महापालिका इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन, संविधानाची प्रत हाती घेऊन नगरसेवकांच्या जोरदार घोषणा, राजकीय सूडबुद्धीनं अन्याय केल्याचा आरोप। नगरसेवकांबद्दल काय बोलताय, आम्ही खासदार आहोत, आम्हालाही निधी मिळत नाही, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी न मिळाल्याच्या मुद्द्यावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर भाजपला पुण्यात एवढी ताकद मिळाली तरी लोकांच्या सुविधांमध्ये सुधारणा झाली नाही, असा भाजपला टोला। चंद्रकांत पाटलांना निधी गोठवण्यापर्यंत राग, त्यांच्या कामात काही गौड बंगाल आहे का, सुनील ठिंगरेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल, न्यायासाठी ठिंगरेंची कोर्टात जाण्याची तयारी। मित्रपक्ष निधी वाटपामध्ये दुजाभाव करतात, नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य, वर्षभरात डीपीडीसीचा 1 रुपयाही निधी मिळाला नाही, आमदार नरेंद्र भोंडेकर यांची खदखद, तर आमदारांवर अन्याय करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून निधीचा शब्द।